नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आज आपण हसूर तुम्हालामध्ये आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा आज कार्यक्रम आहे आणि आज गुरुपौर्णिमा म्हणजे एक ह्या 2017 पासून आर्ट ऑफ लिव्हिंग हसूरमध्ये चालू झालं आणि ते चांगल्या प्रकारे चाललं आणि पोद्दार सर असू दे, कुंभार सर असू दे, सगळ्यांनी चांगली साथ देऊन आणि तो एक वर्ग चांगला तयार झाला आणि त्यामुळे मुलांच्या असू दे, माणसांचा असू दे, चांगलं परिणाम झालं आणि म्हणजे चांगल्या घटना घडल्या। त्यामुळं आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आपलं गुरुजी सांगणार आहे। सर, आज काय गुरुपौर्णिमेला काय सांगायचं तुम्हाला? आज गुरुपौर्णिमा हा आमच्यासाठी सगळ्यात हा उत्सवच आहे थोडक्यात। तर या गुरुपौर्णिमेनिमित्त मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम सगळ्यांनी करून आपल्या जीवनामधून तणाव बाहेर काढून आनंदी आणि उत्साही व्हावं। बरोबर। पोद्दार सर, तुम्हाला काय म्हणायचं आहे? जय गुरुदेव। आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग हसूर परिवारामार्फत आज आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव सगळ्यांनी मिळून साजरा केलेला आहे। या ठिकाणी अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये आणि प्रेरणादायी चैतन्यदायी वातावरणामध्ये आपण सगळेजण मिळून ध्यान, सत्संग आणि गुरुपूजेचा आस्वाद सगळ्यांनी घेतला या ठिकाणी। आणि या निमित्तानं, आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी गुरुजींच्या चरणी प्रार्थना करतो की आपला हा विश्व बंधुत्वाचा सगळा जो संदेश आहे तो प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। गुरुजींनी शिकवलेलं जे ज्ञान आहे, अमोल ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते असेल, सुदर्शन चक्र क्रिया असेल, ध्यानाचं महत्त्व, हे प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। या व्हिडिओच्या निमित्तानं मी सर्व समाजातील सर्व घटकांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या। आपण सगळ्यांनी मिळून गुरुजींचा हा संदेश प्रत्येक घराघरामध्ये पोचवूया आणि तणावमुक्त मन आणि हिंसामुक्त समाज निर्माण करण्यामध्ये आपण गुरुजींना साथ देऊया। जय गुरुदेव। तुम्ही भजन सुद्धा मस्त केले। मला वाटते स्वामी समर्थांचं एक गाणं मी पण भाऊ झाला आणि लोक सगळ्या महिला वर्ग सुद्धा भाऊ झाल्या। अनेक तुम्ही भजन म्हटलं, आषाढ एकादशी बद्दल एक कुठलं तरी भजन होतं, ते मस्त म्हटलं तुम्ही रियाज तुमचा आहे का कसा आहे? होय, मी तसे रीतसर शास्त्रीय संगीताचे धडे माझे गुरुवर गणपतराव सुतार सर यांच्याकडनं घेतलेले आहेत। गेली 10 वर्ष मी त्यांच्याकडनं संगीत साधना करतोय। लहानापासून संगीतमध्ये आहे काय तसं? होय, गेली आमच्या घरी वारकरी संप्रदायाचा वारसा आहेच आणि त्याला जोड शास्त्रीय संगीताची मिळाली। गुरुजींचे आशीर्वाद नेहमी पाठीशी आहेत, म्हणून हे जे काही होते हातातून आपल्या जी कृती होते ना, हे त्यांची कृपा म्हणून आपण सगळेजण व्यक्त होतो इथं, बाकी काही नाही याच्यामध्ये वेगळं। गुरुजींनी एवढं आपल्याला ज्ञान दिलं, महत्वाचं म्हणजे राग हा दिला नाही, लक्षात ठेवूया। कुंभार साहेब असू दे, कधी म्हणजे राग असा काय प्रकारच नाही। नक्की काय म्हणायचं तुम्हाला? होय, इथं येणारा प्रत्येक घटक असेल, प्रत्येक व्यक्ती, या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये परिवारामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती असेल, ही नेहमी तणावमुक्त आणि अगदी मजेशीर आयुष्य जगणारी असेल। म्हणजे आनंददायी आयुष्य नेमकं काय असेल, काय केलं पाहिजे त्यासाठी आपण नेहमी साधनेमध्ये कसं राहिलं पाहिजे, या गोष्टी सगळ्या या कोर्सेसमधून, या सत्संगाच्या कार्यक्रमामधून सगळ्यांना शिकवल्या जातात। म्हणून सगळ्यांनी यामध्ये येणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि सर, मला एक सांगायचं आहे की माझा यूट्यूब चॅनल पण आहे आणि इंस्टाला पण माझा अकाउंट आहे आणि आजच नेमकं मी इंस्टाला परदेशातनं मला लाईक आली, काय परदेशातून लाईक आली आणि श्री रविशंकरजीच्या मी सरांनी तुम्ही जो व्हिडिओ केला होता ना, त्या व्हिडिओला यांच्या लाईक आली। मला सुद्धा आनंद वाटला आणि नेमका आजचाच प्रसंग आहे। मला वाटतं की 6 तास झाला बरोबर ती लाईक घेऊन आणि मी प्रोफाईल त्यांचं चेक केलं तर ते देश मला का त्यांचा कळाला नाही, परंतु परदेशातले आहेत आणि रविशंकरजींचे जे मला वाटते ते भक्त असणार आहे 100%, कारण त्यासनी मराठी भाषा अवगत नसताना सुद्धा त्यांनी लाईक केली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय म्हणायचं आहे या गोष्टीबद्दल? नक्कीच गुरुजी बेंगलोरमध्ये आपलं आर्ट ऑफ लिव्हिंगचं मध्यवर्ती केंद्र आहे, जिथून गुरुजींनी स्थापना आश्रमाची केली आणि तिथून अखंड भारतभरामध्ये तसंच जवळपास 190पेक्षा जास्त देशांमध्ये आता लोक सुदर्शन क्रिया करतायत, प्राणायाम करतायत, ध्यान करतायत आणि अगदी आनंदी आणि मजेशीर जीवनाचा सगळेजण आनंद घेत आहेत। हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचाच आम्ही एक घटक बनून पुढे जातोय, यात आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो। बरोबर, म्हणून सुख समाधान पण भेटते। ज्यावेळी सगळा हा मनाचा खेळ आहे, ज्यावेळी आपलं मन अत्यंत तणावमुक्त राहील किंवा अगदी आपण मजेशीर राहू, आनंदी राहू ना, त्यावेळी सगळ्या काही गोष्टी आपल्या बाजूनं खेचण्यामध्ये आपण यशस्वी होतो। हा निसर्गाचा नियम आहे, हे गुरुजींनी दिलेला आम्हाला ज्ञान आहे। म्हणून सगळ्यांनी ही सुदर्शन क्रिया, ध्यान, प्राणायाम, सत्संग याच्यामध्ये सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे। बरोबर।
आमच्या गावातील वहिनी सुद्धा हिरारीनं भाग घेतात काय, आणि वहिनी आमच्या मुली सुद्धा असू द्यात, त्यांचं सुद्धा काम एक नंबर चांगलं आहे, कारण ते हिरारीने प्रयत्न सगळंच करतात. आणि खरोखर वहिनीचं कौतुकच करायला पाहिजे की म्हणजे असा पुढाकार घेऊन सगळं जाणं आणि पुढं करणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं काय. त्यामुळं तर आपलं सगळं वाढतं होतं, म्हणजे रविशंकरजींचं जे भक्त आहे ती वाढणार. लक्षात ठेवूया. तुम्हाला वहिनी काय बोलायचं सांगा, घ्यायची गरज नाही, बोला तुम्ही. जसे आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आलो आणि जो आम्हाला परमानंद जो मिळाला तो इतरांनाही आम्ही वाटण्याचा प्रयत्न करतोय, आणि तो त्याचा स्वीकार करून आमच्या म्हणजे आम्ही जर कोर्ससाठी जर उत्स्फूर्त केलं तर सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा हीच गुरुचरणी प्रार्थना. कुमार साहेब तुम्हाला काय म्हणायचं सांगा. जय गुरुदेव. आज गुरुपौर्णिमा आमच्यासाठी हा उत्सवाचा दिवस असतो. वर्षभर केलेल्या कामाची पोचपावतीची आम्हाला आनंद मिळतो. बरोबर. गुरुदेवांचं एक वाक्य आहे की तणावमुक्त मन आणि हिंसाचार मुक्त समाज हा घडवण्यासाठी आम्ही कुठेतरी खालीचा वाटा उचलावा आणि लोकांच्या समाजामध्ये ही संपूर्ण जे काय असेल ते आनंद व्हावा, निर्माण व्हावा, एवढं आमच्याकडून कार्य व्हावं ही गुरुदेवांच्या कडून आम्ही प्रार्थना. नमस्कार गुरुजी, तुम्हाला काय सांगा गुरुपौर्णिमेविषयी. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना जवळपास 1981 साली केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्रिसूत्री सेवा, साधना, सत्संग हे त्यांनी जगाला दिलं पूर्ण. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते सुदर्शन क्रिया, श्वसनावर आधारित ही सुदर्शन क्रिया असते. तर ही एकमेव अशी क्रिया आहे की याच्या थ्रू पूर्ण शरीराचा, अंतर्मन असेल किंवा बाहेरमन असेल, पूर्ण शरीराचा व्यायाम केला जातो. अवघ्या कमीत कमी 25 ते 30 मिनिटांमध्ये हे सगळं पूर्ण होतं. तर ही जगाला दिलेली एक मौल्यवान अशी वस्तू किंवा शक्ती असं म्हणायला काहीच हरकत नाही. हासूरमध्ये आपल्या 2017 साली आर्ट ऑफ लिव्हिंगची सुरुवात झाली. बरोबर. आपले वया हेमंत माई वया, गणेश जांजके वया, तर त्यावेळी यांनी 2017 मध्ये इथं सुरुवात केली होती. त्यावेळीपासून इथे कोर्सेस होत आहेत. त्याला थोडा कोविडच्या काळामध्ये थोडासा त्याला पूर्णविराम पडला होता थोडासा, पण त्याच्यानंतर आता 2021 पासून ज्यावेळी महादेव भैया, उदय भैया हे ज्यावेळी टीचर झालेत त्यावेळी त्याच्यानंतर इथून आता इतकं छान वातावरण आणि इतकं छान सेवा चालू झालेली आहे की सेंटर खूप छान चाललेलं. तुम्ही बघत जात आता की आपली इथं किती मोठे उत्सव होत आहेत, कोर्सेस किती छान होत आहेत. तर हे असेच कोर्सेस, अशीच सेवा सगळीकडे चालत राहू इतकीच प्रार्थना. आणि सुदर्शन क्रियाबद्दल काय म्हणायचं आहे की म्हणजे एक शक्ती एक अशी निर्माण केली आहे. सुदर्शन क्रिया असं म्हणजे एखादं अशी शक्ती निघाल असं वाटत का तुम्हाला? सुदर्शन क्रिया ती आम्ही आपण लहानपणापासून जन्माव्यापासून आपण श्वास घेतच आहोत आणि अजूनही श्वास घेतच आहोत. ज्यावेळी आपण जातो इथून त्यावेळी श्वास सोडून जातो. बरोबर. त्याच्यामध्ये आपण श्वास घेत आहोत, श्वास शेवटी जाताना सोडत आहोत, पण आपल्या श्वासाचं ते किती महत्व आहे हे आतापर्यंत आपल्याला समजलेलंच नव्हतं. त्यावेळी गुरुदेवांनी सुदर्शन क्रिया दिली, त्या श्वासावर आधारित एक तंत्र आहे ते, त्याच्यामध्ये आपण ठराविक लयीमध्ये श्वास घेतो आणि श्वास सोडतो. पण याचा इतका छान उपयोग होतो. याच्यामध्ये ध्यान होतं, साधना होते, त्याच्यानंतर आपला योगा पण होतो, आपले प्राणायाम होतात. हे सगळं पूर्ण हे एका ठिकाणी जर एकवटलेलं कुठलं तरी एक ठिकाण असेल तर ते म्हणजे सुदर्शन क्रिया. म्हणजे हजारो वर्षापूर्वी संतांनी सुरू केलं म्हणजे जप ते असा होता तोच प्रकार आहे आणि त्याच्यापेक्षा पुढचा प्रकार आहे. अशाही काही घटना घडलेल्या आहेत की आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगळुरूमध्ये एक घडलेली अशी घटना होती की शेकडो वर्षामध्ये एक साधू आले होते, जवळपास 50 का 60 वर्ष त्यांनी तप केलं होतं हिमालयामध्ये. पण त्यांना कुठून समजले की असंच काहीतरी आहे, म्हणून त्यांनी बेंगळूर आश्रममध्ये जाऊन त्यांनी क्रिया केली. क्रिया केल्यानंतर स्वतः गुरुदेवांना भेटून त्यांनी विचारले की ज्या 60 वर्ष तपातून मला जे त्यांना भेटला नाही, जो अनुभव भेटला नाही, ते सुदर्शन क्रिया केल्यानंतर अवघ्या 40 मिनिटांमध्ये त्यांना तो अनुभव भेटला होता. बरोबर. इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे सुदर्शन क्रियेमध्ये. त्यामुळे ही सगळ्यांच्यासाठी आहे. सुदर्शन क्रिया वर्ष आपले कोर्सेस आहेत. उत्कर्ष योगा, मेधा योगा, हॅपीनेस कोर्स आहेत, ॲडव्हान्स कोर्सेस आहेत, असे आपले कोर्सेस भरपूर आहेत. वय 6 वर्षापासून ते जवळपास 70-80 वर्षापर्यंत सगळ्यांना क्रिया करता येते. बरोबर. प्रत्येकासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहेत. जवळपास मला सांगितले की 150 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली संस्था कार्यरत आहे. ही एकमेव अशी संस्था आहे की सगळ्यात जास्त व्हॉलेंटियर आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमध्ये आहेत आणि हे कोणाच्याही बांधील नाही आहे. बरोबर. एकमेव अशी संस्था आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये आपण आल्यानंतर असं म्हणत नाही की आपले गुरुदेव आहेत श्री श्री रविशंकरजी यांना गुरु करा आणि आपण हे करा. नाही, गुरु हे एक तत्व आहे. आज गुरुपौर्णिमेला पण भैयानी तेच सांगितलं मग गुरु एक तत्व आहे. गुरु हे कुठली व्यक्ती नाही आहे. त्यामुळे त्या गुरुतत्वाचा स्वतःमध्ये जो आहे गुरुतत्व तर त्याचा अनुभव करणे म्हणजे
हे कारण. बरोबर. जय गुरु. जय गुरुदेव. पोदार मॅडम बोलणार आहे जरा. तुम्हाला कसा कार्यक्रमाचा कसा वाटला सांगा फक्त. कार्यक्रम एकदम छान वाटला. हा. गुरुपौर्णिमा आणि सरांचं भजन कसं वाटलं तुम्हाला? मला तर मी आज भावूक झालो सरांचं भजन ऐकून. आणि ते सर दुसरे पण आमच्या घरी दर एकादशीला कार्यक्रम हा होतोच. 15 एकादशी सुद्धा एकादशीला सरांचा कार्यक्रम हा असतो. पण सरांचं वडील सुद्धा गायक होतं ते. आहेत ते पण आहेत. घरातले सगळीच लोक ह्याच्यामध्ये आहेत. बरोबर. आणि असा कार्यक्रम तुम्हाला कसा काय वाटला तुम्हाला? आमचा कार्यक्रम एकदम छान वाटला. मस्त. चला जय गुरुदेव. तुम्ही बोला वहिनी. हा. गुरुपौर्णिमा म्हणजे आज कसं वाटलं तुम्हाला इथलं? छान वाटलं. कार्यक्रम मस्त होता. आवडला कार्यक्रम. गुरु छान आयुष्यात आल्यापासून छान आयुष्य चालू आहे आमचं. सुदर्शन पहिला स्वभाव तुमचा होता तसा स्वभाव आता पहिला खूप रागिष्ट होता. आता एकदम नॉर्मल आहे. छान आयुष्य चालू आहे. धन्यवाद. नमस्कार. जय गुरु.